नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। ईशा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति निराहारी योगिनी। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मास्टर, आज सकाळी आपल्याला कुठं निघायचंय? श्री राईटफोर्ड गाडी चालवित होते. त्यांनी रस्त्यावरून आपली दृष्टी काढून माझ्याकडे बराच वेळ प्रश्नार्थक मुद्रेने लावली. बंगालमधील कोणत्या भागात रोज रोज कुठे कुठे जायचे आहे हे त्यांना कळत नसे. मी भाविकपणे उत्तर दिले, परमेश्वराच्या कृपेने जगातील 8वे आश्चर्य बघण्याच्या मार्गावर आज आपण आहोत. केवळ वायुभक्षण करून राहणाऱ्या एका संत महिलेला भेटायला आपण जात आहोत. थेरेसा नॉयमन नंतर सारखे चमत्कारच पाहत आहोत. पण श्री राईट तितक्याच उत्कंठेने असे म्हणून हसले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या गाडीचा वेगही वाढवला. आज हे त्यांच्या प्रवास रोजनिशीला नवीन अधिक चमत्कारित खुसखुशीत खाद्य, साधारण प्रवाशाला क्वचितच मिळणारे. राजीव विद्यालय नुकतेच पाठीमागे टाकले आणि आम्ही पुढे निघालो. सूर्योदय होण्यापूर्वीच आम्ही उठलो होतो. माझे चिटणीस व मी याखेरीज आणखी 3 बंगाली मित्र आमच्या तुकडीत होते. सकाळची उत्साहपूर्ण हवा आम्ही घेत होतो. सकाळचे ते मादक पेयच. आमचा ड्रायव्हर गाडी चालवित होता. सकाळचे प्रहरी काही शेतकरी आपल्या बैलगाडीतून जात असताना आम्हाला भेटले. त्यांच्या गाडीला चांगले धष्टपुष्ट बैल जोडलेले होते. रस्त्यावरून जाण्याचा आमच्याप्रमाणे त्यांनाही हक्क होता हे ते जणू दर्शवित होते. मास्टर, उपोषण करून राहणाऱ्या या संत महिलेबद्दल आम्हाला आणखी काही माहिती सांगा ना. त्यांचे नाव गिरीबाला. माझ्या सोबत्यांना मी माहिती दिली. पुष्कळ वर्षांपूर्वी स्थितीलाल नंदी नावाच्या एका विद्वान माणसाकडून मी त्यांच्याविषयी ऐकलेले आहे. गुरपार रोडवरच्या आमच्या घरी माझा भाऊ जो विष्णू त्याला शिकवायला ते पुष्कळदा येत असत. स्थितीबाबूंनी मला सांगितले, मी गिरीबालांना चांगले ओळखतो. काही एका विशिष्ट योगिक तंत्रसाधनेचा उपयोग करून त्या अन्नग्रहणाशिवाय राहू शकतात. इच्छापूरजवळ नवाबगंजमध्ये मी त्यांच्या शेजारालाच राहायला होतो. त्यांना अगदी जवळून मी पाहिलेले आहे. त्यांनी कधी अन्नग्रहण केलेले किंवा पाणी प्यालेले मी पाहिले नाही. असा पुरावासुद्धा मला कधी मिळाला नाही. ह्याविषयी माझी उत्सुकता एवढी वाढली की शेवटी मी बरद्वानच्या महाराजांना जाऊन भेटलो व त्यांना याबाबत कसून चौकशी करण्यास विनवले. माझी हकीकत ऐकून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिला राजवाड्यात बोलावले. तिने कसोटी देण्याचे कबूल केले व राजवाड्याच्या एका लहानशा दालनात त्या 2 महिने राहिल्या. नंतर परत त्या राजवाड्यात 20 दिवस राहिल्या आणि तिसऱ्या वेळी परत 15 दिवस राहिल्या. महाराजांनी मला स्वतः सांगितले की आम्ही अगदी कसून डोळ्यात तेल घालून परीक्षा केली. त्या काही एक खात नाहीत अशी आमची पूर्ण खात्री झाली आहे. 25 वर्षे माझ्या मनात स्थितीबाबूंची ही हकीकत घोळत होती. मी शेवटी म्हणालो, अमेरिकेत असताना कधीकधी मला अशी भीती वाटायची की ह्या योगिनी कालरूपी नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नसतील ना. मला त्या पुनः कधी भेटतील की नाही याची मला नेहमी शंका वाटे. आता त्या वयस्कर झाल्या असतील. आता त्या सध्या हयात आहेत की नाहीत व असल्यास कुठे असतात हे काही माहिती नाही. पण थोड्याच तासात आपण पुरुलियाला जाऊन पोहोचू. त्यांच्या भावाचे तेथे घर आहे. 10:30च्या सुमाराला आम्ही तेथे जाऊन पोहोचलो व त्यांचे बंधू लंबोदर दे पुरुलियाला जे वकील आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो. होय, माझी बहीण हयात आहे. ती कधीकधी माझ्याकडे येथे राहते, पण सध्या ती आमच्या जुन्या घरी बिऊरला आहे. लंबोदर बाबूंनी आमच्या फोर्ड गाडीकडे जरा साशंक नजरेने पाहिले. स्वामीजी, आतापर्यंत कोणतीही मोटार गाडी बिऊरसारख्या अगदी आतल्या भागात गेली आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की तुम्ही सगळी मंडळी आपल्या जुन्या जमानातल्या बैलगाडीने गेलात तर ठीक होईल. आम्ही सर्व मंडळींनी एका आवाजाने आमच्या फोर्ड गाडीबद्दल एकनिष्ठता दर्शवली. मी वकील साहेबांना समजावून सांगू लागलो, ही फोर्ड गाडी आम्ही अमेरिकेहून आणली आहे, तर तिला बंगालच्या भूमीतील अगदी अंतरंगातून प्रवास करण्याची जी संधी मिळत आहे ती संधी गमावणे म्हणजे केवढी शरमेची गोष्ट आहे. तो गणपती तुमचे रक्षण करो, लंबोदर बाबू हसत हसत म्हणाले. नंतर ते विनयपूर्वक सांगू लागले, जर आपण तेथे पोहोचलात तर माझी खात्री आहे गिरीबालांना तुम्हाला भेटल्यावर आनंद वाटेल. आता 70 त्या लवकरच गाठतील, पण तशी त्यांची तब्येत चांगली आहे. पण बाबूजी, आम्हाला हे सांगा की खरोखरच त्या कधी काही खात नाहीत? मी त्यांच्या डोळ्यांकडे रोखून पाहिले, कारण डोळे म्हणजे मनाचे प्रतिबिंबच आहे. खरी आहे गोष्ट ती.
त्यांची दृष्टी मनोभाव स्पष्ट दर्शवणारी व अभिमानसूचक होती. गेल्या 50 वर्षात मी त्यांना कधी एक घाससुद्धा खाताना पाहिले नाही. जर अचानकपणे जगावर प्रलय ओढवला व ते विनाश पावले तरीसुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही, पण ह्यांनी अन्न ग्रहण केले तर जरूर आश्चर्य वाटेल. ह्या 2 अलौकिक घटनांच्या असंभवनीयतेवरून आम्ही आपापसात गालातल्या गालात हसू लागलो. लंबोदरबाबू पुढे सांगू लागले, गिरीबालांना आपल्या योगसाधनेकरता जिथे कोणी येऊ शकणार नाही अशा एकांतवासाची कधी जरूर लागली नाही. सबंध आयुष्यभर त्यांच्या भोवती घरातील माणसे आणि इतर मित्रमंडळी ही नेहमी आहेतच. त्या सगळ्यांना आता त्यांच्या ह्या विलक्षण जीवनक्रमाची सवय झालेली आहे. जर गिरीबालांनी एकदम खायचे ठरवले तर त्यांपैकी प्रत्येकाला महद आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. आमची बहीण एका हिंदू विधवा स्त्रीप्रमाणे समाजात विशेष मिसळत नाही, पण पुरुलियामधील आणि बिऊरमधील आम्हा सर्व मंडळींना पुरते माहीत आहे की त्या म्हणजे अगदी विलक्षण अशा बाई आहेत. भाऊ अगदी खरे बोलत होता हे उघड होते. आमच्या छोट्याशा कंपूने त्यांचे आभार मानले व आम्ही बिऊरला जाण्याकरता निघालो. वाटेत आम्ही एका दुकानात थांबलो. तेथे आम्ही पुरी भाजी घेतली. श्रीराईट हे आपल्या साध्या हिंदू पद्धतीप्रमाणे हाताने जेवत होते. ते पाहण्याकरता आमच्या भोवती मुलांचा घोळका जमला. आम्हाला कडकडून भूक लागली होती. दुपारी आम्हाला काही खावयास मिळेल की नाही याची शंकाच होती आणि पुनः इकडे तिकडे शोध करण्यात आम्हाला त्रास पडणार होता. आता आमचा रस्ता बंगालच्या बरद्वान भागातून जात होता. दोन्ही बाजूंना सूर्याच्या उन्हाने न्हाऊन निघालेली शाल्योदनाची शेते डोळ्यांचे पारणे फेडीत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी होती. त्या वृक्षांच्या छत्रीसारख्या फांद्यांतून मैनेचा आवाज व पट्टेदार कंठाच्या बुलबुल पक्ष्यांचे संगीताचे सूर ऐकू येत होते. मधून मधून एखादी बैलगाडी आपल्या चाकांच्या आसांचा व लोखंडी धावांच्या लाकडी चाकांच्या रिणी रिणी मंजू मंजू असा आवाज करीत जात होती. हा चाकांचा आवाज व शहरातील अस्फाल्टच्या खानदानी रस्त्यावरून रुळत जाणाऱ्या रबरी धावांचा स्वश स्विश असा आवाज, यामधला फरक चटकन ध्यानात येत होता. डिक, थांब. माझ्या आकस्मिक अनुरोधाचे आमच्या फोर्ड गाडीने एका हिसक्याने प्रतिरोध केले. आंब्याच्या फळांनी लावलेले हे झाड आपल्याला बोलावते. झाडाखाली आंब्यांची नुसती रास पडली होती. ती उचलण्याकरता आम्ही 5 जण नुसते पोरांसारखे धावलो. फळे पिकल्यावर झाडाने त्यांचा खाली उदार हस्ताने सडा शिंपला होता. मी भाष्य करू लागलो, काही आम्रफळे पिकून कधीही ध्यानी न येती, जशी वाया जात अशीच ती मधुरता भूमीवरी खालती. शैलेश मुजुमदार हसून म्हणाले, स्वामीजी, असे काही अमेरिकेत नसेल ना? शैलेश माझे एक बंगाली विद्यार्थी होते. आंबे खाऊन तृप्त झाल्यावर मी म्हणालो, कबूल, अमेरिकेत असा काही प्रकार नाही. मला अमेरिकेत या फळाची किती आठवण होई. हिंदू मनुष्याला आम्रविरहित स्वर्गाची कल्पना करवत नाही. मी एक मोठासा दगड उचलला व त्यांबरोबर पानांआड दडलेले अगदी वरच्या फांदीवरचे रसाळ आंबे खाली आले. डिक उन्हाने गरम झालेल्या रसाळ आंब्यांचा अमृतसदृश रस चाखत असता मी विचारले, सगळे कॅमेरे गाडीत आहेत ना? होय, पाठीमागे सामानात आहेत. गिरीबाला जर खरोखर संत असतील तर त्यांच्याबद्दल अमेरिकेत लिहिण्याचा माझा विचार आहे. अशा स्फूर्तिप्रद सिद्धी असलेल्या एका हिंदू योगिनीला जीवनात आणि मरणोत्तरही ह्या बहुतेक आंब्यांप्रमाणे अपरिचित राहायला नको. त्यानंतर आणखी अर्धा 1 तास आम्ही त्या वनश्रीमध्ये भटकत होतो. श्री राईट म्हणू लागले, मास्टर, गिरीबालांचे काही फोटोग्राफ घ्यायचे झाले तर तेथे आपल्याला संध्याकाळच्या आत पोचले पाहिजे. ते हसून म्हणाले, पाश्चिमात्य लोक मोठे संशयी. फोटो पाहिल्याशिवाय त्यांचा अशा गोष्टीवर विश्वास बसावायचा नाही. ही त्यांची सूचना निर्विवादपणे रास्त होती. मी माझा सगळा मोह आवरला व निमूटपणे परत गाडीत बसलो. डिक, बरोबर आहेत म्हणणे तुझे. गाडीला वेग आल्यावर मी म्हणालो, पाश्चिमात्यांच्या व्यवहारीपणाच्या वेदीवर मी ह्या आम्रमय स्वर्गाचा त्याग करतो. फोटोग्राफ आपल्याला पाहिजेतच. पुढे रस्ता जास्त जास्त खराब लागू लागला. रस्त्यावर मातीची घट्ट झालेली वळवासारखी ढेकळे आमच्या मार्गात वारंवार अडथळा आणत होती. श्रीराईट यांना गाडी चालवायला मदत म्हणून आम्ही चौघे खाली उतरून तिला पाठीमागून ढकलत असू. लंबोदर बाबूंचे सांगणे बरोबर होते. शैलेशने कबूल केले. गाडी काही आपल्याला नेत नाही, आपणच गाडीला नेत आहोत.
गाडी वारंवार चढउतार केल्याने आलेला कंटाळवाणा मधून वाटेतली खेडी दृष्टीस पडल्याने दूर होऊन जायचा. प्रत्येक खेडे म्हणजे विलक्षण साधेपणाचे मूर्तिमंत दृश्यच होते. श्री राईट यांनी आपल्या प्रवास रोजनिशीत 5 मे 1936 रोजी खालीलप्रमाणे नोंद केली आहे. आमचा रस्ता ताडामाडांच्या झाडांमधून नागमोडी वळणाने जात होता. गावे पुरातन काळातली आधुनिक संस्कार त्यांना अजून काही लागलेले नव्हते. सभोवारची वनश्री फार रमणीय होती. खेड्यांतून मातीने लिंपलेल्या सारवलेल्या कुडाच्या भिंतींच्या झोपड्यांचे पुंजके मोठे मजेदार दिसत होते. झोपडीच्या दारावर कोणत्या तरी देवाचे नाव सुशोभितपणे कोरलेले असावयाचे. झोपड्यांमधल्या मोकळ्या जागांतून उघडी नागडी मुले खेळत असायची. त्यांच्या गावातून आमची काळ्या रंगाची बैल नसलेली मोठी गाडी रस्ता काढत काढत जायची, तेव्हा ती मुले आम्हाला पाहायला थांबायची किंवा आम्हाला पाहून पळून जायची. स्त्रिया नुसत्या डोकावून पाहायच्या, तर पुरुष रस्त्यावरच्या झाडांखाली उभे राहून सावकाशीने गप्पा मारीत मारीत आमच्याकडे बेफिकीरपणे कुतूहलाने पाहायचे. एके ठिकाणी तर सगळे गावातले लोक एका तळ्यात मजेने आंघोळ करीत होते. काही तळ्याच्या पाण्याच्या बाहेर पडून आपले भिजलेले कपडे पिळून वाळत घालीत होते, तर बायका पाणी भरून नेत होत्या. आमचा रस्ता मधून उंच वट्यावरून तर कधीकधी खालाटीतून जात होता आणि जाता जाता खळगा आला की आम्ही उडायचो व एकमेकांवर आपटायचो. वाटेत ओढे लागत तेव्हा आमच्या अंगावर पाणी ओढायचे. कधीकधी नदीच्या कडेला बांधलेला रस्ता मध्येच तुटलेला असायचा आणि मग आम्हाला बाजूने वळण घेऊन पुढे जायला लागायचे. तर कधीकधी नदीचे पात्र सुकल्यामुळे नदीच्या प्रवाहातून सरकत पुढे जायचे. अशा तऱ्हेचा प्रवास करीत करीत शेवटी संध्याकाळी 5 वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या गावी बिऊर गावी जाऊन पोहोचलो. हे अगदी लहान खेडे बानकुरा जिल्ह्याच्या अगदी आतल्या भागात असून दाट झाडीमध्ये दडलेले आहे. पावसाळ्यात ओढ्यांना पुराचे पाणी येते आणि रस्ते चिखलाने बरबटून जातात आणि मग प्रवाशांना मुळी तिकडे जाताच येत नाही. तेथे त्या गावात एका आडवाटेला शेतात एक लहानसे देऊळ होते. त्या देवळामध्ये देवदर्शनाला काही माणसे आली होती. त्यांच्यापैकी एकाला आम्ही वाटाड्यासारखा उपयोग करावा म्हणून विचारावयास लागलो. तो 1 डझनभर उघडी नागडी पोरे आमच्या भोवती गोळा झाली. काही गाडीवर चढायला लागली. गिरीबालांचे घर दाखवायला सगळी अगदी तयार. गिरीबालांच्या घराचा रस्ता म्हणजे एका नारळी पोफळींच्या बनातूनच जात होता. मधून मातीच्या झोपड्या दिसत होत्या, पण आम्ही त्यांच्या घरी जाण्यापूर्वीच आमच्या गाडीचे व आमचे फार हाल झाले. वाटेत एक क्षणभर धोक्याचे वळण घेत असता गाडी एकदम एका बाजूस वरती झाली, पण लगेच खाली झाली. पुढे सरपटत झाडांमधून, पाण्याच्या डबक्यांमधून, लहान बांधांवरून, खळग्यांमधून आणि चिखलामधून सरपटत एका झुडपामध्ये अडकून एका उंच वट्यावर आदळली. चाकांना लागलेली मातीची ढेकळे बाजूला सारीत सावकाश व काळजी घेत आम्ही पुढे चालू लागलो. इतक्यात एक झुडूप मध्ये येऊन आमचा रस्ता बंद झाला. त्यामुळे आम्हाला परत फिरून बाजूने वळण घ्यावे लागले. ते वळण एका कड्यासारख्या अरुंद भिंतीवरून जात होते आणि त्याच्या पुढे पाणी आटलेले पण चिखलाने भरलेले एक तळे होते. त्यातून पुढे जावयाचे म्हणजे चाकांवरती माती खोदून काढून नंतर मग गाडी सुरू करावी लागे. मधून पुढे रस्ता काढणे अशक्य होई, तरी पण आम्ही गाडी पुढे रेटत नेली, कारण आम्हाला आमची यात्रा पुरी करायची होती. ह्या सर्व उद्योगात आम्हाला वाटेतल्या पोरांची फार मदत व्हायची. ती आम्हाला कुठून तरी कुदळी आणून देत, कोणी फावडी तर कोणी पटाशा अशी आयुधे आणून देत आणि अशा तऱ्हेने ती आमची सर्व विघ्ने दूर करीत. मुलांचा हा सगळा उद्योग त्यांचे आईबाप व शेकडो मुले कौतुकाने पाहत व मनात हसत. थोड्या वेळाने आम्ही 2 जुन्या दरडींच्या कडेकडेने सुतासारखा मार्ग आक्रमू लागलो. गावातील बायका आपल्या झोपडीच्या दारातून आमच्याकडे डोळे वासून पाहायला लागल्या. पुरुष आमच्याबरोबर व पाठीमागून येऊ लागले. पोरांचा घोळका जमत आमच्या मागे सारखा वाढतच चालला. त्यांच्या गावातल्या रस्त्यावरून जाणारी आमची ही पहिलीच मोटार गाडी होती. एरवी या ठिकाणी राज्य बैलगाडीचे. जेव्हा गावातून मोटार हाकीत आम्ही पुढे जाऊ लागलो, तेव्हा त्यांच्यामध्ये आमच्याबद्दल एक मोठे कुतूहल निर्माण झाले. आम्ही मंडळी आणि त्यात गाडी चालवणारा अमेरिकन मनुष्य. आमची गाडी मधून धुसफूस करायची आणि त्या गावातल्या ऐन वस्तीतून आम्ही ती चालवित होतो. जणू त्या गावातल्या पुरातन कालापासून चालत आलेल्या एकांतावर व पावित्र्यावर आम्ही हल्ला करीत होतो. पुढे आम्ही एका अरुंद गल्लीच्या टोकाशी थांबलो. तेथून गिरीबालांचे
वडिलार्जित घर 100 फुटांच्या अंतरावर होते. लांबलचक अशा रस्त्याशी जागोजागी झगडत आम्ही अखेरी गाठली. आमच्या श्रमाचे सार्थक झाले. आमची गात्रे रोमांचित झाली. आम्ही एका दुमजली अशा मोठ्या घरापाशी आलो. घर विटांचे व चुन्याचे होते. आम्ही त्यामुळे ते शेजारच्या बांबूंच्या झोपड्यांमध्ये उठून दिसले. घरामध्ये काहीतरी दुरुस्तीचे काम चालू असल्याचे दिसले, कारण घराभोवती बासे बांधलेले होते. उष्ण कटिबंधात अशा तऱ्हेचा बांबूंचा उपयोग म्हणजे एक वैशिष्ट्य असते. आता आमची उत्सुकता शिगेला पोहोचली व आमच्या हृदयात आनंद मावेनासा झाला. आम्ही त्या घराच्या उघड्या असलेल्या दरवाजासमोर उभे राहिलो. ते घर एका व्यक्तीच्या वास्तव्याने पावन झाले होते. त्या व्यक्तीला परमेश्वराने भूक न लागण्याचे वरदान दिले होते. गावातील मंत्रमुग्ध झालेले ग्रामीण तरुण, म्हातारे, उघडी नगडी पोरे, बायकाही थोडासा संकोच बाळगून पण कुतूहलपूर्वक आणि इतर माणसे भीड वगैरे बाजूस ठेवून आमच्या पाठोपाठ येऊन हे अपूर्व दृश्य पाहत होती. थोड्याच वेळात दरवाजामध्ये एक ठेंगणीशी व्यक्ती येऊन उभी राहिली. गिरीबाला. त्या एक फिके सोनेरी रंगाचे रेशमी वस्त्र अगदी वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पद्धतीने नेसल्या होत्या. डोक्यावरील स्वदेशी कापडाच्या वस्त्राच्या पदरातून त्यांनी आपले तोंड विनयाने पण घुटमळत बाहेर काढले. मस्तकाच्या छायेमध्ये त्यांचे डोळे एखाद्या धुमसणाऱ्या विस्तवाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या कृपाळू व दयाशील मुद्रेने आम्ही आकर्षित केले गेलो. त्यांची मुद्रा अनुभूतीची, सुज्ञतेची असून तिच्यावर पार्थिव किंवा ऐहिक उपभोगांच्या वासनेचा यत्किंचितही विकार किंवा अंश नव्हता. विनयपूर्वक त्या आमच्याजवळ आल्या व त्यांनी आम्हास आमच्या स्थिर व चल कॅमेऱ्यातून फोटो काढू देण्यास मूक संमती दिली. आम्ही त्यांचे फोटो काढून घेतले. फोटो काढून घेताना ढब बरोबर येण्याकरता व सूर्यप्रकाश भरपूर येण्याकरता त्यांना बरीच उठबस करावी लागली, पण त्याबद्दल त्यांनी कंटाळा किंवा बेचैनी बिलकुल दर्शवली नाही. शेवटी आम्ही 50 वर्षानंतर अन्न किंवा पाणी न घेणाऱ्या अशा दुनियेतील विख्यात व एकमेव स्त्रीचे पुढील पिढीकरता उपयोगी पडावे म्हणून बरेचसे फोटो घेतले. गिरीबाला जेव्हा आमच्या पुढे आल्या तेव्हा त्यांच्या मुद्रेवर मातृवात्सल्याची भावना अगदी उठून दिसत होती. सर्वांगावर परिधान केलेले सैलसे वस्त्र होते. त्या वस्त्रांमधून त्यांचे तोंड, हात व लहानसे पाय फक्त दिसत होते. त्यांची नजर खाली लागलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व शांती व निरागस आविर्भाव विलसत होता. त्यांचे ओठ लहान मुलासारखे किंचित असे थरथरत होते. त्यांचे नाक स्त्रीला शोभण्यासारखे, डोळे अरुंद पण तेजस्वी आणि मुद्रेवर उत्साहपूर्ण असे स्मित विराजत होते. श्री राईट यांनी गिरीबालाचे जे हे वर्णन केले आहे त्याच्याशी मी सहमत आहे. त्यांनी जसे सैलसे पण चमकदार वस्त्र परिधान केले होते त्याचप्रमाणे आध्यात्मिकतेने त्यांचे व्यक्तिमत्व भारावून टाकलेले होते. संसारी मनुष्य संन्याशाला ज्या पद्धतीने नमस्कार करतो त्या पद्धतीने त्यांनी मला नमस्कार केला. त्यांचे साधे मोहक स्मित व त्यांची शांत मुद्रा यांनीच आमचे शर्करावगंठित शब्दांपेक्षा अधिक चांगले स्वागत केले. त्या स्वागताने आम्हाला विकट व चिखलाच्या रस्त्यावरून यावे लागल्याने जो शीण आला होता तो कोटच्या कोठे निघून गेला. लहानशा शरीरयष्टीची ती संत महिला मांडी घालून पडवीत बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर जरी वार्धक्य दिसत होते तरी शरीरयष्टी कृश नव्हती. त्यांचा गुलाबी रंगाचा वर्ण सतेज व उजळ होता. माताजी, मी बंगालीत त्यांच्याशी बोलू लागलो. गेली 25 वर्षे ही यात्रा करण्याची मी उत्कंठेने वाट पाहत होतो. आपल्या पवित्रशा जीवनाची हकीकत मला स्थितीलाल नंदीबाबूंकडून कळली. त्यांनी संमतीदर्शक मान हलवली. होय, नवाबगंजमध्ये त्यांचा आमचा चांगला शेजार होता. इतकी वर्षे झाली मी 7 समुद्रांवरून पलीकडे गेलो, पण आपली भेट घेण्याची माझी इच्छा मी कधीच विसरलो नाही. कोणाच्या ध्यानातही येणार नाही असे जे आपण पवित्र नाट्यपूर्ण जीवन कंठीत आहात ते जगापुढे प्रकर्षाने आले पाहिजे, कारण जगाला आपल्या अंतर्यामीच्या दिव्य अन्नाचा विसर पडलेला आहे. त्या संत महिलेने आपले डोळे क्षणभर वर केले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर औत्सुक्याची छटा होती. बाबांना चांगले माहीत आहे, त्यांनी सौम्यपणे उत्तर दिले. त्यांना माझ्या बोलण्याचा राग आला नाही याचाच मला आनंद झाला. प्रसिद्धीबाबत योगी व योगिनी यांची काय प्रतिक्रिया होईल याबद्दल कोणास कधीही सांगता येणार नाही. अशा तऱ्हेच्या प्रसिद्धीपासून साधारणपणे ते दूर राहतात.
कारण गहन अशा आत्मशोधनामध्ये शांतपणे बसून राहणे हेच त्यांना अधिक आवडते. जगातील इतर साधकांच्या कल्याणाकरता आपल्या आयुष्याबद्दलची माहिती उघडपणे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना त्यांच्या अंतर्यामातूनच अशी अनुज्ञा मिळते. माताजी, मी पुढे बोलू लागलो. अनेक प्रश्न विचारून मी आपल्याला सतावीत आहे त्याबद्दल क्षमा असावी. तेव्हा ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावयास आपल्याला आनंद वाटेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे आपण द्यावीत. आपण काही जरी बोलला नाहीत तरीसुद्धा मी त्याचा अर्थ समजून घेईन. कृपादृष्टीपूर्वक त्यांनी आपले हात पुढे केले. त्या म्हणाल्या, माझ्यासारख्या सामान्य माणसाला जेवढी समाधानपूर्वक उत्तरे देता येतील तेवढी उत्तरे मी आनंदाने देईन. आपण सामान्य खास नव्हेत. मी त्यांच्या बोलण्याला मनापासून विरोध केला. आपण खरोखरी महात्मा आहात. मी सर्वांची एक नम्र चाकर आहे. त्या जरा विलक्षण अर्थाने बोलल्या. मला स्वतःला काय आवडते म्हणाल तर स्वयंपाक करून लोकांना जेवू घालणे फार आवडते. जो स्वतः कधीही अन्न ग्रहण करीत नाही अशा महात्म्याच्या दृष्टीने हा मोठा विलक्षणच वेळ घालवण्याचा व्यवसाय आहे. तर मग माताजी, मला हे आपल्या तोंडून सांगा की आपण खरोखरीच काही अन्नग्रहण केल्याखेरीज राहता काय? खरे आहे ते. एवढे बोलून काही वेळ त्या स्तब्ध राहिल्या. त्या जे पुढे बोलल्या त्यावरून मला समजून आले की त्यांच्या मनातल्या मनात काही हिशेब चालला होता. माझ्या वयाच्या 12 वर्षे 4 महिन्यांच्या वयापासून आजच्या माझ्या 68व्या वयापर्यंत 56 वर्षांच्या कालावधीत मी कधी अन्न घेतले नाही की पाणी प्याले नाही. आपल्याला खाण्याचा कधी मोह होत नाही काय? मला जर खाण्याची उत्कट इच्छा झाली तर अर्थातच मला खावे लागेल. हे सूत्रमय सत्य त्यांनी साध्या पण भारदस्त शब्दात सांगितले. आता हे सत्य या जगातील मानव प्राण्यांना 3 वेळा दिवसातून भरपूर जेवणाऱ्या अशांना पुरेपूर माहीत आहे. पण आपण काहीतरी खाताच. माझ्या आवाजात विरोधाचा सूर होता. अलबत माझ्या बोलण्याचा आशय चटकन समजून त्या हसल्या. आपले पोषण हवा व सूर्यप्रकाश यांमधून येणाऱ्या सूक्ष्मतर अशा शक्तीच्या द्वारा होत असते. तसेच ते मेरुदंड शीर्षामधून जी विराट विश्वशक्ती शरीरात पुनः पुनः ताकद देत असते तिच्या करवीही होत असते. बाबांना सर्व काही माहीत आहे. त्यांनी पुनः माझ्या बोलण्याला संमती दिली. त्यांची बोलण्याची पद्धत गोड व सरळ होती. माताजी, आपल्या पूर्वायुष्याबद्दल आम्हाला काही सांगता का? भारतातील सर्व लोकांना एवढेच काय, पण आता 7 समुद्रांपलीकडील आपल्या बंधू भगिनींना ते बोधप्रद होईल. नंतर मग गिरीबालांनी आपला नित्याचा संकोच बाजूला सारला व संभाषणाच्या मनस्थितीत येऊन त्या बोलू लागल्या. बरे तर. त्यांचा आवाज बारीक पण स्पष्ट होता. मी ह्याच वनक्षेत्रात जन्मास आले. माझे बालपण अगदी जुजबी सामान्य स्वरूपाचे गेले. फक्त एकच विशेष गोष्ट अशी की मला मनस्वी भूक लागे. मी जेव्हा 9 वर्षांची झाले तेव्हा माझे लग्न ठरले. मुली, माझी आई मला नेहमी बजावी, तू आपली भूक आवर. आता नवऱ्याच्या घरी जाशील आणि तुला जेव्हा परक्या माणसात वागावे लागेल तेव्हा तू सारा वेळ खातच बसशील तर तुला लोक काय म्हणतील? ज्या आपत्तीच्या प्रसंगाची तिला कल्पना आली होती तो प्रसंग लवकरच घडून आला. पुढे माझे लग्न झाले. त्यावेळी माझे वय 12 वर्षांचे होते. लग्न झाल्यावर मी सासरी नवाबगंजमध्ये राहावयास आले. माझ्या खादडपणाबद्दल माझी सासू सकाळी दुपारी रात्री सारखी बोलत असे, परंतु तिच्या बोलण्याचा एक चांगला परिणाम घडून आला. तिच्या ह्या सारख्या बोलण्याने माझ्यामधील सुप्त अशी आध्यात्मिक प्रवृत्ती जागृत झाली. एक दिवस सकाळी ती फार बोलली. अगदी निर्दयपणे तिने माझी हजेरी घेतली. तुम्हाला मी लवकरच दाखवीन. मी अगदी चिडून संतापाने म्हणाले की आता यापुढे जिवंत असेपर्यंत मी अन्नाला स्पर्शसुद्धा करणार नाही. माझी सासू उपहासाने हसली. असं ती म्हणाली, खादाडल्याखेरीज तुला होत नाही, तू उपाशी कशी राहणार? ह्या तिच्या बोलण्याला उत्तर नव्हते. तरी पण मी माझ्या मनामध्ये लोखंडासारखा ठाम निश्चय केला. मी एका आडोशाच्या जागी गेले व परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वरा, मी सारखी प्रार्थना करू लागले, मला आता गुरुची भेट करवून दे. अन्न वर्ज्य करून केवळ तुझ्या प्रकाशावरच कसे जगावे असे शिकवणारा मला आता गुरु पाहिजे. मी एका परमानंदाने भारावून गेले. एका सुखद प्रेरणेने प्रेरित होऊन मी नवाबगंजमधील गंगेच्या घाटावर जायला निघाले. वाटेत आमच्या सासरचे पुरोहित बुवा मला भेटले. महाराज,
मी त्यांना माझ्या मनाची व्यथा सांगितली. अन्नग्रहण केल्याखेरीज कसे जगता येईल हे मला आपण कृपा करून सांगाल काय? ते माझ्याकडे नुसते बघतच राहिले. शेवटी सांत्वन करण्याच्या हेतूने ते मला सांगू लागले, मुली, आज संध्याकाळी देवळात ये. तुझ्याकरता मी काही वैदिक हवन अनुष्ठान करीन. अशा संदिग्ध उत्तराने माझे समाधान होण्यातले नव्हते. मी घाटाकडे पुढे चालू लागले. प्रभातीच्या सूर्याचे बालकिरण पाण्यामध्ये घुसत होते. एखादी पवित्र दीक्षा घेण्यापूर्वी जसे स्नान करतात तसे मी गंगेच्या पाण्यात स्नान केले, शुचिर्भूत झाले. नंतर मी नदीवरून परतले. माझ्या अंगावर ओलेच वस्त्र होते. आता दिवस चांगला वरती आला होता आणि इतक्यात माझ्यासमोर माझे गुरु प्रकट झाले. मुली, प्रेमळ व दयार्द्र बुद्धीने भरलेल्या आवाजात ते बोलू लागले. तुझी निकडीची प्रार्थना ऐकून परमेश्वराने मला येथे गुरु म्हणून तुला बोध करण्याकरता पाठवले आहे. तुझ्या असामान्य व विलक्षण प्रार्थनेने परमेश्वराचे मन हेलावून निघाले होते. आजपासून तू केवळ सूक्ष्म प्रकाशावर जगू शकशील. तुझ्या शरीरातील अणुपरमाणूचे पोषण विश्वाच्या ह्या अनंत प्रवाहामार्फत होऊ शकेल. नंतर गिरीबाला बोलायच्या थांबल्या. श्री राईट यांची पेन्सिल व पॅड मी हातात घेतले व त्यांच्या माहितीकरता काही तपशिलाच्या बाबी मी इंग्रजीमध्ये भाषांतर करून लिहू लागलो. संत महिला पुढे आपली हकीकत सांगू लागल्या. त्यांचा मंद आवाज नीटसा ऐकूही येईना. घाटावर कोणी नव्हते. माझ्या गुरुजींच्या भोवती एक संरक्षक तेजोवलय होते. त्यामुळे आसपास स्नान करणाऱ्या इतर माणसांचा मला काही उपसर्ग झाला नाही. गुरुजींनी मला एका क्रियातंत्राची दीक्षा दिली. त्या तंत्राने मर्त्य माणसांच्या जड अन्नावरती अवलंबून राहण्यापासून शरीराला मोकळीक मिळते. ह्या तंत्रामध्ये एक विशिष्ट मंत्राचा व साधारण माणसाला करावयास अवघड अशा एका प्राणायामाचा अंतर्भाव होता. ह्या प्रकारात औषध, पाणी किंवा जादूटोणा असे काहीही नव्हते. क्रियेव्यतिरिक्त दुसरे काही नाही. अमेरिकन वर्तमानपत्राच्या बातमीदाराच्या पद्धतीनुसार ही पद्धत मी त्यांच्याकडून नकळत शिकलो. मी गिरीबालांना इतर बाह्य जगाला कुतूहल वाटेल असे मला वाटलेले पुष्कळ प्रश्न विचारले. त्यांनी मला जी थोडी थोडी माहिती दिली ती खालीलप्रमाणे. मला कधी मुले झालीच नाहीत. मला विधवा झाल्याला पुष्कळ वर्ष लोटली. मी झोप अशी फार थोडी घेते, कारण झोप आणि जागेपण या दोन्ही गोष्टी मला सारख्याच. दिवसा मी माझी घरातली कामे करते व रात्री ध्यानाला बसते. ऋतू बदलताना मला हवामानात फरक फार थोड्याच प्रमाणात जाणवतो. मी कधी आजारीही पडले नाही की मला कधी रोगही असा झाला नाही. जेव्हा एखादा अपघात होऊन मला इजा होते तेव्हा थोड्याशा वेदना होतात. मला मलमूत्र विसर्जन करावे लागत नाही. माझ्या नाडीवर व श्वसन क्रियेवर मी नियंत्रण ठेवू शकते. माझे गुरु व इतर महात्मे यांच्या भेटीचे मला दृष्टांत होतात. माताजी, मी विचारले, अन्ना वाचून जगण्याची विद्या आपण इतरांना का शिकवत नाही? जगाच्या कोट्यवधी उपासमार होत असलेल्या लोकांबद्दल माझ्या आकांक्षा एकदम पार धुळीला मिळाल्या. त्यांनी मान फिरवली. नाही, हे गुपित फोडायचे नाही, अशी सक्त ताकीद माझ्या गुरुने मला दिली आहे. परमेश्वराच्या सृष्टीच्या ह्या नाटकामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी जर पुष्कळशा लोकांना उपाशी राहण्याचे शिकवले तर शेतकऱ्यांना बरे वाटणार नाही. रसाळ फळे जमिनीवर तशीच पडून फुकट जातील असे दिसून येते की दुःख, उपासमार व रोगराई ही आपल्या कर्मांचीच फळे असून तीच शेवटी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शोधून काढण्याच्या कामी प्रवर्तित करीत असतात. माताजी, मी सावकाशपणे म्हणालो, आपण एकट्यानेच उपाशी निराहारी राहण्यात काय स्वारस्य आहे? मनुष्य प्राणी हा आत्मस्वरूप आहे हे सिद्ध करण्याकरता त्यांच्या चेहऱ्यावर सुज्ञता झळकली. पारमार्थिक प्रगतीने माणसाला अन्ना वाचून नुसत्या चिरंतन प्रकाशावर जगता येते हे त्याला हळूहळू समजावे हे दाखवण्याकरता. नंतर त्या संत महिलेला गाढ ध्यानात तंद्री लागली. त्यांची दृष्टी अंतर्मुख झाली. त्यांच्या डोळ्यांच्या नाजूक खाचा अचेतन होऊन गेल्या. त्यांनी एक निश्वास सोडला. हर्षोन्मादक निष्प्राण समाधीची ती पूर्वतयारी होती. काही वेळा त्या प्रश्नातील स्तरावर आंतरिक आनंदाच्या स्वर्गात जाऊन आल्या होत्या. उष्णकटिबंधातील अंधकार चोहीकडे पसरला. रॉकेलच्या लहानशा दिव्याचा मिणमिणीत प्रकाश त्या ग्रामीण जनांच्या डोक्यावरून फडफडत होता. त्या दिव्याखाली ते शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसलेले होते. मध्येच लुकलुकणारे काजवे आणि दूरवरच्या झोपड्यांमधले तेलाचे दिवे रात्रीरूप मखमलीमध्ये तेजस्वी पण भेसूर अशा आकृत्या काढीत होते. आता निरोप घेण्याची दुःखदायक वेळ येऊन ठेपली. आता आम्हा मंडळींपुढे तो धीमा कंटाळवाणा परतीचा प्रवास उभा राहिला.
गिरीबाला. त्या संत महिलेने जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुमच्या साडीचा एक तुकडा आम्हाला आपले स्मरण म्हणून देता का? बनारसी रेशमाच्या कापडाचा एक तुकडा घेऊन त्या लगोलग परत आल्या. हात लांब करून तो तुकडा त्यांनी आम्हाला दिला व आमच्यापुढे जमिनीवर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. माताजी, मी आदरपूर्वक त्यांना म्हणालो, मला आपल्या पवित्र चरणांना स्पर्श करू द्या. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.